हाय फ्रेंड्स, तर आज आपण चालू करत आहे प्रिवियस इयर क्वेश्चन सिरीज. फर्स्ट आपण कवर करत आहे यामध्ये गेटचे जेवढे पण प्रिवियस इयर पेपर्स आहेत आपण इथं सॉल्व करणार आहे फ्रेंड्स. ओके, प्रिवियस इयर क्वेश्चन जसं तुम्हाला माहीत आहे इट्स अ नीड फॉर एव्हरी एक्झाम आणि आपण ही सिरीज चालू करत आहे. फास्टमध्ये आपण जितकं समजा हे रिव्हिजन व्हिडिओज असं समजा, जर तुम्हाला बेसिक्स कवर करायचे असतील तर त्यासाठी वेगळे ऑनलाईन कोर्सेस पण आहेत, ते घेऊ शकता, किंवा तुम्हाला जर अजून काही बेसिक्स बुक्स वाचू शकता आणि त्यातून तुम्ही तुमचं बेसिक्स कवर करू शकता. आणि नंतर बेसिक्सचे पण व्हिडिओज येत राहतील फ्रेंड्स. तर स्टार्ट करूया गेटचा फर्स्ट टॉपिक, दॅट इज फ्लुइड मेकॅनिक्स. आपण हा सब्जेक्ट कवर करणार आहे फ्रेंड्स. फ्लुइड मेकॅनिक्स व्हेरी इम्पॉर्टंट आणि सगळ्याच एक्झाममध्ये यात फ्लुइड मेकॅनिक्सचा खूप इम्पॉर्टंट वेटेज आहे फ्रेंड्स. सो लेट्स स्टार्ट द टॉपिक ऑफ फ्लुइड मेकॅनिक्स. ओके, तर पहिले 1 मार्कर क्वेश्चन्स बघून घेऊया. क्वेश्चन नंबर 1, ग्रुप 1 कंटेन्स द टाइप्स ऑफ फ्लुइड्स अँड ग्रुप 2 कंटेन्स द शियर स्ट्रेस, रेट ऑफ शियर स्ट्रेस अँड टाइप्स ऑफ फ्लुइड रिलेशन. आता तुम्हाला माहिती आहे फ्रेंड्स, वेगळे टाइप्स ऑफ फ्लुइड्स जर तुम्ही स्टडी केले असतील, कुठले टाइप्स ऑफ फ्लुइड आहेत, हा ग्राफ होता. या ग्राफच्या एक्स ॲक्सिसवर असतं काय, एक्स ॲक्सिसवर असतं strain, but it's not just a strain, it's a shear strain. कारण आपण फ्लुइड मेकॅनिक्समध्ये फ्रेंड्स, आपण फ्लुइड मेकॅनिक्समध्ये असल्यामुळे इथं काय असणार, शियर स्ट्रेन. त्याला आपण डिनोट करतो du/dy ने, आणि वाय ॲक्सिसवर आपलं काय असतं, शियर स्ट्रेस टाऊ. तर तुम्हाला माहिती आहे, जर ग्राफ ओरिजिनमधून पास झाला तर त्या ग्राफला म्हणतो आपण न्यूटोनियन फ्लुइड. ग्राफ जर तुमचा कंटिन्युअसली इंक्रीज होत असेल, जर तुमच्या ग्राफचा स्लोप जर कंटिन्युअसली इंक्रीज होत असेल तर त्या ग्राफला काय म्हणतो आपण, त्या ग्राफला म्हणतो आपण डायलेटंट फ्लुइड. आणि जर तुमचा ग्राफचा स्लोप कंटिन्युअसली डिक्रीज होत असेल तर त्या ग्राफला आपण म्हणतो, ह्या ग्राफला आपण काय म्हणतो, ह्या ग्राफला आपण म्हणतो सूडोप्लास्टिक. ओके, फ्लुइड डायलेटंट अँड सूडोप्लास्टिक, राईट. आणि त्याच्यावर पण अजून 3 ग्राफ्स तुम्हाला बघायला भेटतील, बरोबर आहे. इकडे एक ग्राफ असतो आणि इकडे एक ग्राफ असतो. तर इकडच्या ग्राफला आपण काय नाव दिलं, थिक्झोट्रॉपिक, आणि ह्या ग्राफला आपण म्हणतो रिओफेटिक. ह्या ग्राफला आपण काय म्हणतो, डायलेटंट. का, ह्याचा स्लोप बघा फ्रेंड्स कंटिन्युअसली इंक्रीज होताना दिसतोय. ह्या ग्राफचा स्लोप बघा कंटिन्युअसली कॉन्स्टंट आहे. कॉन्स्टंट असल्यामुळे ह्याला काय म्हणायचं, न्यूटोनियन. ओके, आणि ह्या ग्राफचा स्लोप बघा तुम्ही, दिसायला तुम्हाला काय व्हायला, डिक्रीज व्हायला. तर इट्स अ सूडोप्लास्टिक. ओके, तुम्हाला माहिती आहे सूडोप्लास्टिक म्हणजे जे पी वरनं नावं चालवतात, पी जनरली पी असतं, म्हणजे पेपर, पल्प किंवा असं वेगळे जे पण पी वरनं जे नावं असतील ना, मोस्टली ते सूडोप्लास्टिकच्या कॅटेगरीमध्ये टाकून द्या. आणि डायलेटंटमध्ये ज्याला आपण म्हणतो शियर थिकनिंग फ्लुइड्स, जसं की तुम्ही बघता जिलबी किंवा गुलाबजाम बनवताना जे पाक असतं, बरोबर आहे, तर ते पाक पहिला कसं असतं, पातळ असतं, नंतर त्यात तुम्ही फिरून काय होतं, ते घट्ट होत राहतं. त्याला काय म्हणतात, शियर थिकनिंग फ्लुइड. म्हणजे पहिला पातळ असतं, नंतर
घट्ट होतं, तर त्याला तशा फ्लुइड्सला काय म्हणतात आपण, डायलेटंट फ्लुइड्स म्हणतो आपण. ओके, तर असे बरेच एक्झाम्पल्स आहेत, पण आपल्याला फास्टमध्ये प्रिव्हियस इयर क्वेश्चन कवर करायचे आहेत, त्यामुळं बेसिक्सची वेळ नाही आहे फ्रेंड्स. तर आपण मूव्ह होऊया. चला आन्सर बघूया. ह्याचा आन्सर काय आहे, तर न्यूटोनियन फ्लुइड. कुठला ग्राफ दिसतो आहे, ग्राफ नंबर 2 इज नोन ॲज न्यूटोनियन फ्लुइड. फिगरमध्ये बघा फ्रेंड्स, सुडोप्लास्टिक आता तुम्हाला माहिती आहे, आत्ताच सांगितलेलं. ग्राफ नंबर 4, इट इज अ सुडोप्लास्टिक फ्लुइड. कर्व नंबर 4, प्लास्टिक म्हणल्यावर कुठला, प्लास्टिक म्हणल्यावर त्याला एक शिअर स्ट्रेस द्यावी लागते पहिले, मग तो फ्लुइड फ्लो करायला लागतो. असे फ्लुइड्स जनरली, असे फ्लुइड्स कुठं बघायला भेटतात, सिम्पल आहे फ्रेंड, ज्या फ्लुइडने तुम्ही रोज दात घासता, तुमचं टूथपेस्ट. ओके, तुमचं टूथपेस्ट काय आहे, त्याला पहिले तुम्हाला थोडं प्रेस करावं लागतं, मग ते काय निघतं, बाहेर येतं, राईट, पेस्ट बाहेर येते, मग त्यालाच म्हणतात, काय म्हणतात त्याला म्हणतात प्लास्टिक फ्लुइड्स. ओके, किंवा टोमॅटो केचप असेल, जे तुम्हाला पहिला प्रेस केल्याशिवाय ते फ्लो होणार नाही बाहेर, तर तशा फ्लुइड्सला काय म्हणायचं, तशा फ्लुइड्सला म्हणायचं बिंगम प्लास्टिक फ्लुइड्स. बिंगम प्लास्टिक किंवा थिक्झोट्रॉपिक काय असेल, तर आता इथं ऑप्शन आपल्याला थिक्झोट्रॉपिक्सचं दिलेलं आहे, तर त्यामुळं ऑप्शन आपण प्लास्टिक फ्लुइडला कर्व नंबर 5 मार्क करूया. ओके, आणि डायलेटंट तर तुम्हाला माहिती आहे, सिम्पल आहे, कर्व नंबर 3 आता सांगितलं होतं त्याचं एक्झाम्पल. तर ऑप्शन्स बघा आता कुठले कुठले मॅच होत आहे. ओके, 2, 3, 2, 4, 2, 4, 5, 3, 2, 4, 5, 3, 2, 4, 5, 3 ऑप्शन सी मॅच व्हायला लागले फ्रेंड्स. सो आय थिंक इट्स आन्सर इज सी. तरी पण तुम्ही एकदा चेक करून घ्या, कारण माझ्याकडं मी फक्त सॉल्व करून देतो आहे, तुम्ही आन्सर बघून घ्या फ्रेंड्स नंतर प्रिव्हियस इयरमधून. नेक्स्ट क्वेश्चन, नेक्स्ट काय, डायमेन्शन ऑफ कायनेमॅटिक विस्कॉसिटी विचारलं आहे. खूपच सिम्पल क्वेश्चन, 1 मार्कर क्वेश्चन आहे, जनरली पडतो. तर डायमेन्शन ऑफ कायनेमॅटिक विस्कॉसिटी कशी काढायची, आता बघा, डायमेन्शन ऑफ विस्कोसिटी तुम्हाला पहिले माहीत पाहिजे. विस्कोसिटी काय आहे, व्हॉट इज विस्कोसिटी, तर तुम्ही आता जे बघितलात ग्राफ फ्रेंड्स, ठीक आहे, कशाचा ग्राफ होता फ्लुइडमध्ये, du/dy आणि इकडे टाऊ. हा ग्राफच्या स्लोपला काय म्हणतो आपण, पहिले त्याचं उत्तर द्या फ्रेंड्स. ह्या ग्राफच्या स्लोपला काय म्हणतो आपण, व्हॉट डू वी टेल, तर ह्या ग्राफचे स्लोप एका महान सायंटिस्टनी ह्याचं इन्व्हेन्शन केलं होतं, ज्यांचं नाव होतं न्यूटन. ह्या सायंटिस्टनी हे इन्व्हेंट केलं होतं ग्राफ, आणि त्यांनी त्यांच्या नावानेच त्या फ्लुइड्सला डिफाईन केलं, आणि त्याला काय म्हणतो आपण, न्यूटोनियन फ्लुइड्स. जे पण आहे, पाणी, वॉटर, एअर, दॅट्स ऑल फ्लुइड्स आर व्हॉट, न्यूटोनियन फ्लुइड्स. का त्यांना न्यूटोनियन फ्लुइड्स का म्हणतो आपण, बिकॉज दे ओबेज द न्यूटन्स लॉ ऑफ विस्कोसिटी, आणि न्यूटन्स लॉ ओबे करतात ते फ्लुइड्स, म्हणून त्यांना काय म्हणतो आपण, न्यूटोनियन फ्लुइड्स म्हणतो. आणि न्यूटोनियनचा लॉ कुठला आहे, जे मी म्हणतो तुम्ही की ओबे करतो न्यूटन्स लॉ, पण न्यूटन्स लॉ कोणाला माहीत असतो, न्यूटन्स लॉ खूप सिम्पल आहे फ्रेंड्स. न्यूटन्स लॉ काय आहे, शियर स्ट्रेस इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू रेट ऑफ शियर स्ट्रेन. Okay, it's the simple thing. Shear stress is directly proportional to the rate of shear strain. हा simple law आहे. हे जे फ्लुइड्स ओबे करणार त्या फ्लुइड्सला काय म्हणायचं, न्यूटोनियन फ्लुइड. ओके, तर सिम्पल आहे. आणि नेक्स्ट, आता ह्यामध्ये न्यूटोनियन फ्लुइड्सचं तुम्हाला कळालं. आता न्यूटोनियन फ्लुइड्समध्ये जे टाऊ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू du/dy आपण बघितलं, त्यामध्ये जर तुम्ही इक्वालिटी साईन लावली तर इथे एक कॉन्स्टंट यायला पाहिजे, आणि त्या कॉन्स्टंटलाच आपण डिनोट करतो बाय म्यू इंटू du/dy, आणि ह्याच म्यूला दुसरं तिसरं काय नसून दिस इज विस्कोसिटी. दिस इज कॉल्ड विस्कॉसिटी. आणि तुम्हाला क्वेश्चन काय विचारलं आहे, व्हॉट इज डायमेन्शन ऑफ कायनेमॅटिक विस्कॉसिटी, आणि जे तुम्हाला हे भेटलेलं आहे
हे आहे डायनामिक विस्कॉसिटी. तर सिम्पल आहे, कायनामेटिक विस्कॉसिटी इज इक्वल टू डायनामिक विस्कॉसिटी डिवायडेड बाय डेन्सिटी. इतकं सिम्पल आहे फ्रेंड्स. तर डायनामिक विस्कॉसिटी डिवायडेड बाय जर तुम्ही डेन्सिटी केलं तर तुम्हाला काय भेटेल, कायनामॅटिक विस्कॉसिटी भेटेल. दॅट्स ऑल तुमचा क्वेश्चन. आणि त्यानंतर ॲज अ उत्तर मीटर स्क्वेअर पर सेकंडमध्ये येऊन जातं, कारण डायनामिक विस्कॉसिटीचं युनिट न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर असं आहे. आणि डेन्सिटीचं काय आहे, डेन्सिटीचं के जी पर मीटर क्यूब. मग मीटर कट होतं. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला कन्वर्ट करावं लागेल न्यूटनला कन्वर्ट कसं करणार, न्यूटन म्हणजे मास इंटू ॲक्सलरेशन, मीटर पर सेकंड स्क्वेअर असं करावं लागेल तुम्हाला. मग त्यानुसार तुम्हाला वर काय भेटेल, मीटर स्क्वेअर पर सेकंड असं भेटेल तुम्हाला युनिट. म्हणल्यावर ह्याचं आन्सर काय झालं, ऑप्शन सी इज द आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. तर मीटर स्क्वेअर पर सेकंड हे लक्षात ठेवा फ्रेंड डायरेक्टली, इतकं डिराईव्ह करायला वेळ नाही आहे आपल्याला. तर एक्झाममध्ये तुम्हाला बघताच लक्षात आलं पाहिजे की कायनामॅटिक विस्कोसिटी, अरे मीटर स्क्वेअर पर सेकंड इज द आन्सर. ओके, ऑप्शन सी इज द राईट आन्सर. थर्ड क्वेश्चन, कॅव्हिटेशनवर विचारलं फ्रेंड्स. कॅव्हिटेशन कशाने कॉज होतं, ऑप्शन बघा, हाय वेलॉसिटी, लो प्रेशर, हाय प्रेशर, हाय टेम्परेचर. सगळ्यात आधी असे क्वेश्चन जर तुम्हाला माहीत नसतील तर त्याची ट्रिक आहे फ्रेंड्स, टॅकल कसे करायचे क्वेश्चन. समजा ह्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला काहीच आलं नाही, तुम्हाला माहीतच नसेल कॅव्हिटेशन काय, तर तुम्ही कसा अंदाज लावाल का आन्सर आहे फ्रेंड्स. तर बघा, कॅव्हिटेशन कॉज बाय म्हणलं आहे, म्हणजे कशामुळं होतं आहे, कॉज काय आहे त्याचा. तर त्याचे 4 ऑप्शन्स दिले आहेत फ्रेंड, नीट बघा ते 4 ऑप्शन. पहिल्या ऑप्शनमध्ये दिलं आहे वेलॉसिटी, ओके. सेकंड ऑप्शनमध्ये दिलं आहे प्रेशर. मी फक्त वर्ड्स बघा म्हणतो आहे, सेकंड वर्ड बघा तुम्ही, वेलॉसिटी, प्रेशर. थर्ड ऑप्शनमध्ये पण सेकंड वर्ड काय आहे, प्रेशरच आहे. आणि फोर्थ ऑप्शनमध्ये टेम्परेचर आहे. तर अशा वेळेस हे संकेत आहे फ्रेंड्स, जिथं 2 शब्द मॅच व्हायला की नाही, ऑप्शन बी आणि सीमध्ये प्रेशर आहे आणि ए आणि डीमध्ये वेगळे आहेत, वेलॉसिटी आणि टेम्परेचर. तर पहिले असे शब्द एलिमिनेट करा, हे गेटचे ट्रिक्स आहेत. तर टेम्परेचर आणि वेलॉसिटी हे तुम्ही काढून टाका ऑप्शनमधून. मग आता काय उरलं, एक तर हाय प्रेशर किंवा लो प्रेशर. तर एक कळालं असेल तुम्हाला की कॅव्हिटेशन होतं आहे प्रेशरमुळं, पण कुठलं प्रेशर, हाय की लो, हेच तर विचारलं आहे तुम्हाला क्वेश्चन फ्रेंड्स. तर कॅव्हिटेशन हा सिम्पल फिनॉमिनन आहे, इट इज ड्यू टू लो प्रेशर. तर कॅव्हिटेशन काय, एक प्रोसेस आहे ज्यामध्ये फॉर्मेशन होतं वेपरचं, ओके. वेपर फॉर्म होतं, त्याचे बबल्स फॉर्म होतात आणि रिड्यूस होतं प्रेशर पूर्ण, सब्जेक्टेड टू लो प्रेशर. लो प्रेशरचे बबल्स फॉर्म होऊन काय होतं, कोरोजन, इरोजन आणि कॅव्हिटेशन, ओके. तर दिस इज ड्यू टू लो प्रेशर. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4, विथ इंक्रीज इन टेम्परेचर विस्कॉसिटी ऑफ फ्लुइड काय होती. सिम्पल आहे, विस्कॉसिटी ऑफ फ्लुइड. आता तुम्हाला 2 ट्रिक ह्यामध्ये लक्षात ठेवा फ्रेंड्स. विस्कॉसिटी, ओके, विस्कॉसिटी ऑफ लिक्विड is inversely proportional to temperature and viscosity for gas is directly proportional to root of temperature T. हे फ्रेंड्स हे रिलेशन लक्षात ठेवा, बस इतकंच लक्षात ठेवा, काही लक्षात ठेवायची गरज नाही. विस्कॉसिटी फॉर लिक्विड्स इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू आणि गॅससाठी डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. सो वॉट विथ इन्क्रीज इन टेम्परेचर काय होतं म्हणलं विस्कॉसिटी ऑफ फ्लुइडमध्ये, increases for gas and decreases for fluid which is gas and decrease for liquid. So option D is the right answer. Next, unit of dynamic viscosity आता सांगितलं, काय आन्सर बघून सांगा, न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर, न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर. सिंपल आहे फ्रेंड्स, ऑप्शन बी इज द राईट आन्सर. 6, the fluid
इज वन विच कॅन बी डिफाईन्ड ॲज अ सबस्टन्स दॅट. बघा फ्लुईडची डेफिनेशनच विचारली आहे, सरळ आहे. हे फ्लुईड मेकॅनिक्स सब्जेक्टलाच जी डेफिनेशन आपण वापरतो की फ्लुईड काय आहे. फ्लुईड म्हणजे काय, कुठलंही सबस्टन्स जे ज्यामध्ये जे क्षमता आहे, कॅपॅसिटी आहे, विच कॅपॅसिटी टू फ्लो. आणि कशामुळे फ्लो होणार आहे, ड्यू टू शिअर फोर्स. एकच लक्षात ठेवा फ्रेंड, फ्लुईड पूर्ण मेकॅनिक्समध्ये ना एकच फोर्स स्टडी करणार आहे तुम्ही, दॅट इज शिअर. शिअरच्या व्यतिरिक्त दुसरं काही नाही आहे फ्रेंड्स. टेन्शन दिलं ऑप्शन येऊ शकत नाही फ्लुईडमध्ये, कॉम्प्रेशन येऊ शकत नाही, बेंडिंग नाही, काही नाही, फक्त शिअर. ट्विस्टिंग तर नाहीच नाही फ्रेंड्स. ओके, कुठल्याही फ्लुईडला ट्विस्ट करून दाखवा, तुम्हाला 1000 रुपये बक्षीस देतो. इट्स इम्पॉसिबल फ्रेंड्स. 6th, okay, fluid is one which is defined as it can deform infinitely under the action of small shear force. त्यालाच म्हणतो ना आपण, जो पण फ्लुईड डिफॉर्म करू शकतो अंडर द ॲक्शन ऑफ शिअर फोर्स, त्याला काय म्हणायचं, फ्लुईड म्हणायचं. सिम्पल आहे. नेक्स्ट 7, इफ फॉर अ फ्लुईड मोशन अ प्रेशर ॲट अ पॉइंट इज सेम इन ऑल डायरेक्शन. प्रेशर कुठलं काय म्हणलं बघा क्वेश्चन, इफ फॉर अ फ्लुईड इन मोशन, एक फ्लुईड आहे समजा मोशनमध्ये. ओके, प्रेशर ॲट अ पॉइंट इज सेम इन ऑल डायरेक्शन. मग तशा फ्लुईडला काय म्हणायचं फ्रेंड्स. सिम्पल आहे, जर प्रेशर कुठल्याही डायरेक्शनमध्ये सेम असेल तर अशा फ्लुईडला एकच नाव देता येईल, आयडियल फ्लुईड म्हणता येईल. कारण कुठल्याच डायरेक्शनला जर फ्लुईडचं प्रेशर चेंज होत नसेल तर इट्स सिम्पल दॅट ते रिअल फ्लुईड असूच शकत नाही, किंवा न्यूटोनियन फ्लुईड पण असूच शकत नाही. इट्स ॲन आयडियल फ्लुईड. प्रेशर कसं आहे, कॉन्स्टंट असतं. फ्रेंड्स. 8, शिअर स्ट्रेस डेव्हलप इन द फ्लुईड एलिमेंट. शिअर स्ट्रेस कधी डेव्हलप होती फ्लुईड एलिमेंटमध्ये, इफ द फ्लुईड इज ऑप्शन ए ॲट रेस्ट, ऑप्शन बी इफ कंटेनर इज सब्जेक्टेड टू युनिफॉर्म लिनियर एक्सेलेरेशन, ऑप्शन सी इफ इट इज इन विस्कस, ऑप्शन डी विच इज विस्कस अँड द फ्लो इज नॉन युनिफॉर्म. तर सिम्पल आहे, शिअर स्ट्रेस डेव्हलप व्हायला फ्लुईडमध्ये एक सिम्पल क्रायटेरिया काय असतो, इट शुड बी विस्कॉसिटी जर असेल तर शिअर स्ट्रेस येईल. कसं काय, टाऊ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू du/dy. टाऊ इज इक्वल टू म्यू du/dy. शिअर स्ट्रेस आहे तर विस्कॉसिटी आहे तर शिअर स्ट्रेस आहे. तर शिअर स्ट्रेस डेव्हलप इन द फ्लुईड एलिमेंट इफ द फ्लुईड इज विस्कस अँड फ्लो इज नॉन युनिफॉर्म. ॲट रेस्टमध्ये डेव्हलप होऊ शकत नाही फ्रेंड्स. ॲट रेस्टला होऊ शकत नाही डेव्हलप. सो इट्स व्हेरी इम्पॉर्टंट दॅट शिअर स्ट्रेस डेव्हलप इन विस्कस फ्लुईड. 9th, कंटिन्युअम अप्रोच इन फ्लुईड मेकॅनिक्स इज व्हॅलिड वेन. बघा कंटिन्युअम नवीन वर्ड ऐकला असेल तुम्ही. कंटिन्युअम म्हणजे काय, एरिया विच कीप्स ऑन डिवायडिंग इन्फायनाइटली. म्हणजे एक समजा असा एरिया मी घेतला, एक एरिया ए, ह्याला मी डिवाईड करत गेलो इनफायनाइटली करत गेलो असं इनफायनाईट टाइम्स डिवाईड केला. म्हणजे काय भेटत गेलं मला, हे कशासाठी, ह्यातलं जे एक स्मॉलर पार्ट आहे समजा, हा पार्ट हा इन्व्हेस्टिगेट करायला मी तसं केलं. एका लार्ज स्केलवर इन्व्हेस्टिगेट करायला मी सिम्पली ही टेक्निक काय वापरली, टू डिवाइड द एरिया. आणि इम्पॉर्टंट ह्यामध्ये काय आहे की जे डिस्टन्स आहे ना, हे मॉलिक्युलमधलं हे डिस्टन्स, याला काय म्हणतात,
दोन मॉलिक्यूलमधल्या डिस्टन्सला काय म्हणतात? दोन मॉलिक्यूलमधल्या डिस्टन्सला आपण फाइंड करू शकतो बाय मीन फ्री पाथ. दोन मॉलिक्यूलमधल्या डिस्टन्सला काय म्हणतो आपण? मीन फ्री पाथ. ह्याला काय म्हणायचं? MFP, मीन फ्री पाथ. आणि हेच इम्पॉर्टंट आहे, स्टॅटिस्टिक्सने आपण फाइंड करतो फ्रेंड्स. आणि डिस्टन्स बिटवीन द मॉलिक्यूल ट्रॅव्हल बिटवीन टू सक्सेसिव्ह कंडिशन, जर हे ॲव्हरेज ह्याचं काढतो आपण. इफ द मीन फ्री पाथ इज व्हेरी स्मॉल कम्पेअर्ड टू द कॅरेक्टरिस्टिक लेंथ, then it can be treated as a continuous medium. कधी असेल हे? जर मीन फ्री पाथ MFP इज ग्रेटर दॅन कॅरेक्टरिस्टिक लेंथ L. ही कोणी दिली आहे? प्रँडलनी दिलेली आहे कॅरेक्टरिस्टिक लेंथ. जर ह्याच्यापेक्षा ग्रेटर असेल तर कंटिन्युअम म्हणतो आपण. तर सिम्पल आहे, ह्याचा आन्सर काय आला पाहिजे? कंटिन्युअम ऑफ approach of fluid mechanics is valid for mean free path of molecule much smaller as compared to characteristic length. तर सिम्पल आहे फ्रेंड्स, मीन फ्री पाथवर जर समजा स्मॉल असेल तरच आपण काय म्हणू शकतो त्याला? कंटिन्युअस मीडियम. तर उलटा विचारू शकते उद्या की जर मीन फ्री पाथ ही ग्रेटर आहे, समजा ग्रेटर आहे कॅरेक्टरिस्टिक लेंथपेक्षा, तर काय म्हणता येईल? त्याला कंटिन्युअस म्हणता येणार नाही फ्रेंड्स, त्याला डिसकंटिन्युअस म्हणावं लागेल. डिसकंटिन्युअस. इट इज नॉट अ कंटिन्युअस अप्रोच, इट इज अ डिसकंटिन्युअस. ओके, सो दिस. आणि सरफेस टेन्शन काय आहे फ्रेंड्स? लास्टला बघून घेऊया. सरफेस टेन्शन इज अ कोहिजिव्ह फोर्स, नथिंग बट अ कोहिजिव्ह फोर्स. सरफेस टेन्शनला काय म्हणायचं? कोहिजिव्ह फोर्स. कोहिजिव्ह म्हणजे काय? कोहिजिव्ह म्हणजे दोन मॉलिक्यूलमधल्या अट्रॅक्शनला आपण म्हणतो कोहिजिव्ह. समजा एक मॉलिक्यूल आहे, हे मर्क्युरीचं आहे, हे पण दुसरं मॉलिक्यूल आहे मर्क्युरीचं. हे दोन मॉलिक्यूल काय होणार? एकमेकांना अट्रॅक्ट होणार. सेम मॉलिक्यूल आहेत, सेम पार्टिकल आहे, सेम मटेरियलचे सेम मॉलिक्यूल जर अट्रॅक्ट झाले तर त्याला काय म्हणायचं? कोहिजिव्ह. आणि सरफेस टेन्शन हे कोहिजिव्ह फोर्सेसमुळे जनरेट होतं फ्रेंड्स. कोहिजिव्ह डेव्हलप आणि टेन्शन डेव्हलप करतं. ओके, सरफेसला. त्यामुळे ह्याला दुसरं नाव काय दिलं आहे? लाईन फोर्स पण म्हणतो आपण. लाईन फोर्स. आणि याचा फॉर्म्युला फोर्स पर युनिट लेंथ असतो इक्वल टू सिग्मा. सरफेस टेन्शन. ओके, तर इट इज ड्यू टू कोहिजन ओनली. तर इट्स अ सिम्पल थिंग, इट्स वन मार्कर क्वेश्चन. आणि शियर स्ट्रेस इन न्यूटोनियन फ्लुइड इज प्रोपोर्शनल टू, सिम्पल आहे, स्ट्रेन रेट. स्ट्रेन रेट म्हणजे टाऊ इज इक्वल DU बाय DY. ह्याला काय म्हणायचं? ह्याला म्हणायचं स्ट्रेन रेट. स्ट्रेन, शियर स्ट्रेन, शियर स्ट्रेन किंवा स्ट्रेन रेट काही म्हणा फ्रेंड्स. ओके, नेक्स्ट 12th. A liquid of rho density, dynamic viscosity mu, steadily down in inclined plane, is sheet constant thickness T, neglecting the friction, shear stress at the bottom of flow. shear stress विचारला फ्रेंड्स. सिम्पल आहे. हे बघा, असं काहीतरी तुम्हाला दिलेलं आहे. इकडं फ्लुइड आहे, तुम्हाला म्हणतं की इकडं फ्लुइड फ्लो व्हायला लागलं आहे. फ्लुइड, ह्या फ्लुइडचं पूर्ण जे वेट आहे, काहीतरी वेट असेल, त्याला आपण म्हणूया W. वेट असेल ना फ्लुइडचं. आणि ह्याची थिकनेस दिली आहे T. आणि ह्याला काय म्हणलं आहे? ह्याची एक डेन्सिटी आहे रो. ओके, तर ह्याला जे वेट आहे, इथं एक इन्क्लिनेशन असेल, थीटा म्हणू आपण त्याला. तर थीटाचं एक इन्क्लिनेशन दिलेलं आहे त्यांनी. इन्क्लाइंड आहे ते बेड आणि त्याच्यावरनं फ्लुइड फ्लो व्हायला लागलं आहे. त्याचा वेट आपण म्हणू W. तर आता मी जर समजा ह्याचं जर FBD फोर्स डायग्राम काढली तर इकडं असं वेट दिसायला लागलं आहे
मग ह्या वेटला आपण काय करू, रिझॉल्व करू. का बघा, तुम्ही रिझॉल्व करता येतं ह्या वेटला. तर हे 90 डिग्री घेतलं तर हा का होईल, हा थीटा जर झाला तर हा 90 डिग्री होईल, हा 90 मायनस थीटा होईल. मग हा का होईल, थीटा होईल फ्रेंड्स. कारण 90 मायनस थीटा प्लस थीटा इक्वल टू 90 डिग्री व्हायला पाहिजे. इथला अँगल 90 डिग्री व्हायला पाहिजे, त्यामुळे हा काय झाला, थीटा झाला. तर तुम्हाला काय आलं, मग इकडच्या कंपोनंट काय ना डब्ल्यू कॉस थीटा, आणि हा कंपोनंट काय ना डब्ल्यू साईन थीटा. ओके, डब्ल्यू साईन थीटा, डब्ल्यू कॉस थीटा, हे कळालं तुम्हाला. हे बघा सिम्पल आहे. मी रिझॉल्व केलं दोन फोर्सेस, डब्ल्यू साईन थीटा आणि डब्ल्यू कॉस थीटा. तर आता तुम्हाला भेटलं फ्रेंड्स, हा तुमचा डब्ल्यू होता, हा तुमचा डब्ल्यू कॉस थीटा आणि हा तुमचा डब्ल्यू साईन थीटा. तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे फ्रेंड्स, आपण हे काय झालं, हा फोर्स झाला फ्लुइडचा फोर्स झाला. ह्याला अपोज कोण करणार, शियर स्ट्रेस अपोज करणार. तर तुम्हाला माहिती आहे शियर स्ट्रेस कसं काढायचं, शियर स्ट्रेस इक्वल टू फोर्स अपॉन एरिया. मग फोर्स कसं काढणार, शियर फोर्स आपला आत्ताचाच डब्ल्यू साईन थीटा ओवर एरिया. आणि हाऊ टू राईट वेट इन फ्लुइड मेकॅनिक्स. वेट कसं लिहायचं, वेट म्हणजे काय, वेट म्हणजे हे बघा सिम्पल आहे. काय म्हणायचं, युनिट वेट इक्वल टू गॅमा इक्वल टू काय, युनिट वेट ओवर व्हॉल्यूम म्हणजे काय, गॅमा इंटू व्ही. सिम्पल आहे. तर गॅमा म्हणजे काय, रो इंटू जी इंटू व्ही साईन थीटा डिवायडेड बाय एरिया. आणि इथं ह्यामध्ये व्ही कसा लिहू शकतो तुम्ही, एरिया इंटू थिकनेस म्हणू शकतो मी. व्हॉल्यूम इक्वल टू वॉट, एरिया इंटू थिकनेस. तर सिम्पल आहे, ह्यामध्ये पुटअप करा फ्रेंड्स. टाउ इक्वल टू फोर्स अपॉन एरिया इक्वल टू रो जी ए टी साईन थीटा ओवर एरिया कट होतं, रो जी टी साईन थीटा. This is the explanation of this figure. Okay, so this is all about the first chapter of fluid mechanics friends. होप तुम्हाला कळालं असेल. सिम्पल आहे. सो असंच तुम्ही प्रत्येक पार्ट्स बघा आणि तुमचे कन्सेप्ट्स क्लिअर करा फ्रेंड्स. थँक्यू.